नमस्कार. 12th मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅथ्स पार्ट 2मधल्या डेरिव्हेटिव्ज या चॅप्टरमधल्या लॉगरिथमिक डिफरन्सिएशन या संदर्भातली कन्सेप्ट आणि टेक्स्टबुकमधली सॉल्व केलेली एक्झाम्पल्स बघितली. आज आपण एक्झरसाइज 1.3मधली काही सम्स बघणार आहोत. पहिला सम दिलेला आहे y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 4x - 1 डिवायडेड बाय इन फर्स्ट ब्रॅकेट 2x + 3 सेकंड ब्रॅकेट 5 - 2x ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे जर का आपण हे थोडंसं सिम्प्लिफाय करायचं ठरवलं तर काय होईल. y इज इक्वल टू 4x - 1 रेज टू 1/3 ही क्यूब रूट जी आहे ती पॉवरच्या स्वरूपात लिहिली 1/3. रूट ऑलवेज गेट्स टू न्यूमरेटर ऑफ द पॉवर, डिनॉमिनेटर ऑफ द पॉवर 2x + 3 रेज टू 1/3 इंटू 5 - 2x रेज टू 2/3. 2 इज ओरिजिनल पॉवर अँड क्यूब रूट 3 गोज टू डिनॉमिनेटर. ओके, आता हा नक्की फॉर्म कुठला आहे. ॲक्च्युली हा आहे y इज इक्वल टू u/v इंटू w. ॲट अ टाईम मल्टिप्लिकेशन पण आहे, डिव्हिजन पण आहे. म्हणजे आपल्याला इथे लॉग घेण्याशिवाय पर्याय नाही. टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड्स, देअरफॉर लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ 4x - 1 raised to 1/3 divided by 2x + 3 raised to 1/3 into 5 - 2x raised to 2/3. ओके, आता इथे आपल्याला लॉग ऑफ a/bचा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय फॉर्म्युला. लॉग ऑफ a/b इज इक्वल टू लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b. आणि अजून एक फॉर्म्युला आहे लॉग ऑफ a इंटू b इज इक्वल टू लॉग a प्लस लॉग b. हे दोन फॉर्म्युले आपल्याला इथे यूज करायचे आहेत. देअरफॉर लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ 4x - 1 रेज टू 1/3. आता हे दोन पार्ट डिनॉमिनेटरमध्ये आहेत. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे ॲडिशन होणार आहे लॉगच्या भाषेत, पण ती ॲडिशन ह्याच्यातनं मायनस होणार. तेव्हा हे मायनस साईन दोघांना जाणार. लॉग ऑफ 2x + 3 रेज टू 1/3 मायनस लॉग ऑफ 5 - 2x रेज टू 2/3. टेकिंग डेरिवेटिव ऑफ बोथ साइड्स with respect to x. लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/, ओके आधी लिहू आपण, dy/dx ऑफ लॉग y इज इक्वल टू dy/dx ऑफ लॉग ऑफ 4x - 1 रेज टू 1/3 लॉग ऑफ 2x + 3 1/3 मायनस लॉग ऑफ 5 - 2x रेज टू 2/3. देअरफॉर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/, क्वांटिटी इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता हे डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला जाणार आहे. हे डेरिव्हेटिव्ह जे आहे हवेच तर लिहूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 4x - 1 रेज टू 1/3 मायनस dy/dx ऑफ लॉग ऑफ 2x + 3 रेज टू 1/3 मायनस dy/dx लॉग ऑफ 5 - 2x रेज टू 2/3. हे बाहेरचं डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मसाठी ॲप्लाय झालं. आता एकेकाचा डेरिव्हेटिव्ह घेत जाऊ आपण. देअरफॉर 1/y dy/dx इज इक्वल टू या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/, 4x - 1 रेज. आधी डेरिव्हेटिव्ह कोणाचा होणार, लॉगचा होणार का पॉवरचा होणार. बघा डेरिव्हेटिव्हच्या
पहिल्यांदा स्टार्टिंगलाच आपण बघितलं आहे, वेन एव्हर देर इज अ पॉवर देन कन्सिडर द डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर फर्स्ट. म्हणजे 1/3 पहिल्यांदी लॉगच्या भाषेत घेतलं तर पहिल्यांदा येणार आहे, इज इक्वल टू 1/3 डी बाय डी एक्स लॉग ऑफ 4x minus 1 minus 1/3 d by dx of log of 2x plus 3 minus 2/3 d by dx of log of 5 minus 2x. लॉगचा रूल प्रमाणे पॉवर नेहमी काय येते, पुढे येते आणि मग डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर 1/y dy by dx. Therefore 1/y dy by dx is equal to 1/3 as it is. लॉगचं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदी 4x minus 1 into डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x minus 1 मायनस 1/3 तसाच इंटू लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 क्वांटिटी 2x plus 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x plus 3 मायनस 2/3 लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 क्वांटिटी 5 minus 2x इंटू dy by dx ऑफ 5 minus 2x. 1/y dy by dx is equal to 4x minus 3. 4xचं डेरिव्हेटिव्ह 4 1 0 म्हणजे 4 minus 0 that is 4. 4/3 4x minus 1 minus 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 3चं डेरिव्हेटिव्ह 0 2/3 into bracket 2x plus 3 minus 5चं डेरिव्हेटिव्ह 0 minus 2x minus 2xचं डेरिव्हेटिव्ह -2 कोइफिशियंट राहणार x निघून जाणार -2 into 2 -2 that is plus 4/3 upon 5 minus 2x. ओके, therefore dy by dx is equal to हा 1/y इकडे आला y into bracket 4/3 into bracket 4x minus 1 minus 2/3 into bracket 2x plus 3 plus 4/3 into bracket 5 minus 2x. Last step. Therefore dy by dx is equal to what is y? Y is nothing but our original sum, cube root of 4x minus 1 upon 2x plus 3 into 5 minus 2x square in bracket 4/3 into bracket 4x minus 1 minus 2/3 into bracket 2x plus 3 plus 4/3 into bracket 5 minus 2x. ओके, म्हणजेच लॉग मेथडमध्ये कायम लक्षात ठेवा, आन्सरमध्ये सुरुवातीला ओरिजिनल फंक्शन तसं जातं, ब्रॅकेटमध्ये त्या फंक्शनचं काहीतरी डेरिव्हेटिव्ह. ओके, त्यामुळे सम जे आहे लॉग मेथडमध्ये समचं एलोब्रेशनमध्ये स्टेप्स वाढतात ॲज वेल ॲज लेंथी होतात. म्हणजे प्रत्येक स्टेप लेंथला मोठी होते आणि नंबर ऑफ स्टेप्ससुद्धा वाढतात. पण लॉग ही मेथड खूप उपयोगी पडते ज्यावेळेस आपलं सम हे यू इंटू मल्टिप्लिकेशन ॲज वेल ॲज डिव्हिजन ॲट अ टाईम असेल तर, किंवा वाय इज इक्वल टू fx रेस टू gx. वन फंक्शन इज पॉवर ऑफ अनदर फंक्शन. या दोन केसेसमध्ये आपल्याला लॉग फंक्शनशिवाय पर्याय नाही. देर इज नो शॉर्टकट. थरोली तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित शेवटपर्यंत सॉल्व करत जायचे आहेत. ओके, आता अजून एक सम बघू आपण. क्वेश्चन नंबर 5. y इज इक्वल टू x रेस टू 5 इंटू 10 cube of 4x divided by sin square 3x.
ओके, आता या सममध्ये बघा परत हा कुठला फॉर्म आहे, y इज इक्वल टू यू इंटू व्ही अपॉन डब्ल्यू. ॲट अ टाईम मल्टिप्लिकेशन पण आहे, डिव्हिजन आहे, म्हणजे इथे आपल्याला तो लॉगशिवाय पर्याय नाही. टेकिंग log of both sides, therefore log y is equal to log of x raised to 5 into tan cube of 4x upon sin square of 3x. Therefore log y is equal to log of a into b upon c, log of x raised to 5 plus log of tan cube of 4x minus log of sin square 3x. Therefore log y is equal to, power goes to front side, 5 log x plus, this is the power of function, 3 log tan 4x minus, this is the power of function, 2 log 3x. ओके, आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स with respect to x. लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन दॅट क्वांटिटी, पण आता क्वांटिटी y आहे म्हणजे yचं पण डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साईडच्या सगळ्या फंक्शनचं 5 लॉग एक्स प्लस 3 लॉग ऑफ tan 4x minus 2 log of sin square sin 3x log of sin 3x. Therefore 1 upon y dy by dx तसाच 5 तसाच. डेरिव्हेटिव्हचा प्रत्येक टर्मचं घ्यायचं आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन दॅट क्वांटिटी इंटू dx अपॉन dy, एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे प्लस 3 लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन tan 4x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 4x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x अप टू x जायचं आहे. इथे आपल्याला या टर्मचं डेरिव्हेटिव्ह संपलं. मायनस 2 इंटू लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन sin 3x इंटू डी बाय डी एक्स ऑफ sin 3x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 3x अप टू x. 1 upon y dy by dx is equal to 5 upon x. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू 1 नाही लिहिला ते चालेल, प्लस 3 अपॉन tan 4x, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर 4x इंटू 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 मायनस 2 अपॉन sin 3x इंटू साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 3x आणि 3xचा डेरिव्हेटिव्ह 3. Therefore 1 upon y dy by dx is equal to 5 by x plus 3 upon tan 4x into sec square 4x. हा तर हा 4 3ला मल्टिप्लाय करेल म्हणजे हा 12 होईल. 4 3 12 मायनस हा 3 या 2ला मल्टिप्लाय करेल म्हणजे हा 6 कॉस 3x अपॉन साइन 3x. Therefore 1 upon y dy by dx is equal to 5 by x तसाच प्लस, आता सेक्स स्क्वेअर म्हणजे काय, सेक्स स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर
आणि टॅन म्हणजे काय, साईन अपॉन कॉस. व्यवस्थित लिहू आपण, साईन 4x अपॉन कॉस 4x इंटू सेक्स स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर 4x मायनस 6 कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट. Therefore 1 upon y dy by dx is equal to 5/x. आता नीट बघा, हा कॉस एक्स मधला इथला एक कॉस एक्स निघून जाईल म्हणजे 4x राहील, म्हणजे प्लस 12 अपॉन साईन 4x इंटू कॉस 4x मायनस 6 कॉट 3x. आता इथे एक सिम्प्लिफिकेशन असंही करता येईल आपल्याला, 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 5 अपॉन एक्स. सपोज मी याला 2ने मल्टिप्लाय केलं आणि खालती पण 2ने मल्टिप्लाय केलं, साईन 4x इंटू कॉस 4x मायनस 6 कॉट 3x असाच, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय इंटू ब्रॅकेट 5 अपॉन एक्स असाच, प्लस 12 2 जार 24 अपॉन 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा दॅट इज साइन 2 थिटा म्हणजे हा होईल साइन 8x मायनस 6 कॉट 3x. therefore dy by dx is equal to what is y? y is nothing but x raised to 5 into tan cube 4x divided by sin square 3x इंटू 5/x तसाच प्लस 24 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक 8x मायनस 6 कॉट 3x. आता हे सिम्प्लिफिकेशनची प्रोसेस जी आहे ही कशावरती अवलंबून आहेत की त्या क्वेश्चनला मार्क्स किती असाइन केलेत. 4 मार्क्स असेल तर हे सगळं आपल्याला एक्सपेक्टेड आहे. शक्यतो डिनॉमिनेटर ठेवू नका, शक्यतोवर डिनॉमिनेटर ठेवू नका, तो जास्तीत जास्त न्यूमरेटरमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून सम सिम्पल होईल. ओके, आता अजून एक सम बघू. सम बघा काय, y इज इक्वल टू एक्स रेस टू टॅन इनवर्स एक्स. दिस इज अ फंक्शन ऑफ अल्जिब्रिक टाइप. x इज नथिंग बट अल्जिब्रिक फंक्शन. टॅन इनवर्स एक्स इज इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे हा फॉर्म झाला y इज इक्वल टू fx रेस टू gx. वन फंक्शन इज पॉवर ऑफ अनदर फंक्शन. म्हणजे आपल्याला लॉग घेण्याशिवाय पर्याय नाही. टेकिंग लॉग ऑफ बोथ sides, therefore log y is equal to log of x raised to tan inverse x. therefore log y is equal to ही पॉवर पुढे येईल tan inverse x into log x. this is the simplification. taking derivative of both sides with respect to x, therefore dy by dx of log y is equal to dy by dx of tan inverse x into log x. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 1 अपॉन दॅट क्वांटिटी, पण क्वांटिटी y आहे म्हणजे इथं वायचं डेरिव्हेटिव्ह होईल dy बाय dx इज इक्वल टू डे. आता हा जो फॉर्म आहे हा फॉर्म आहे u इंटू v फॉर्म. म्हणजे इथे आपल्याला u इंटू v फॉर्म वापरायचा झाला तर टॅन इनवर्स एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. therefore 1 upon y dy by dx is equal to tan इनवर्स तसाच लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन दॅट क्वांटिटी आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, त्यामुळे इथं इंटू 1 नाही लिहिलं तरी चालेल. लॉग एक्स तसाच टॅनचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस स्क्वेअर ऑफ दॅट क्वांटिटी आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 ते नाही लिहिलं तरी चालेल. therefore dy by dx is equal to y इंटू ब्रॅकेट tan इनवर्स x अपॉन x प्लस log x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. therefore dy by dx is equal to what is y? y is nothing but x raised to tan inverse x
ब्रॅकेट tan इनवर्स x अपॉन x प्लस log x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. तर सिम्पल प्रोसेस असते, फक्त स्टेप्स जास्त आहेत. प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेत जाताना अप टू एक्स करत जायचं आहे. त्यामुळे लेंथ वाढली आहे. ओके, नॅचरली क्वेश्चनला मार्क्स पण तेवढेच जास्त असाइन केलेले असणार आहेत. अजून एक सम बघू आपण. आता एक आपण स्टँडर्ड फॉर्म डिराईव्ह करणार आहोत डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एक्सचा. खूप वेळा आपल्याला हा पार्ट ॲज अ स्टँडर्ड फॉर्म म्हणून कुठल्याच एखाद्या सममध्ये वापरावा लागतो. एक्स इज अल्जेब्रिक फंक्शन, त्याच्या पॉवरला परत एक्स आहे, म्हणजे वन फंक्शन इज पॉवर ऑफ अनदर फंक्शन. फॉर्मॅट काय झाला, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स. फंक्शन कुठलंही असो, पण एक फंक्शन दुसऱ्याच्या फंक्शनच्या पॉवरला गेलेलं आहे, म्हणजे टेकिंग लॉग ऑफ बोथ sides. Therefore, log y is equal to log of x raised to x. Therefore, log y is equal to, ही पॉवर जी आहे ती पुढे येईल, x log x. आता टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साइड्स with respect to x. Therefore, dy by dx of log y is equal to dy by dx of x into log x. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 1 अपॉन दॅट क्वांटिटी, पण ती क्वांटिटी y आहे, म्हणजे yचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. dy by dx इज इक्वल टू u इंटू v फॉर्म आहे, त्यामुळे u तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस नाव लॉग एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. देअरफॉर 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग दॅट इज 1 अपॉन दॅट क्वांटिटी. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 लिहिलं नाही तरी चालेल, प्लस लॉग एक्स तसाच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 इंटू 1 नाही लिहिलं तरी चालेल. देअरफॉर 1 अपॉन वाय dy by dx is equal to 1 plus log x. Therefore, dy by dx is equal to y into bracket 1 plus log x. But what is y? X raised to x into bracket 1 plus log x. This is a standard form. When y is equal to x raised to x, derivative is x raised to x into 1 plus log x. त्यामुळे ह्याला स्टँडर्ड फॉर्म म्हणून यूज करायचं आपल्याला. ओके, एखाद्या सममध्ये असा प्रकारचा सगळा पार्ट आला एक्स रेस टू एक्स, तर तिथे ते आपण वापरू शकतो. ओके, अजून बघू आपण काही. बघा सम काय दिलं आहे, वाय इज इक्वल टू एक्स रेस टू ई प्लस एक्स रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू ई, यू प्लस व्ही प्लस डब्ल्यू इंटू झेड, डब्ल्यू प्लस झेड, हे सगळे ॲडिशनच्या फॉर्ममध्ये. त्यामुळे आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं तर डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ x raised to e plus d by dx of x raised to x plus d by dx of e raised to x plus d by dx of e raised to e. Derivative of y with respect to x dy by dx is equal to x raised to e is any constant e into x raised to e minus 1. x raised to n चा काय डेरिव्हेटिव्ह, ओके, प्लस एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह आत्ताच आपण डेव्हलप केलं, एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स प्लस ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, ई रेस टू ई सम न्यूमेरिकल क्वांटिटी इंटू पॉवर ऑफ दॅट न्यूमेरिकल क्वांटिटी. दॅट मीन्स दिस टर्म इज विदाउट एक्स अँड वाय, दॅट इज कॉन्स्टंट, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह होणार 0. Therefore, dy by dx is equal to आता इथे असंही लिहू शकतो एक्स रेस टू इंटू एक्स रेस टू मायनस 1
x raised to e minus 1 is nothing but x raised to e into x raised to minus 1 plus x raised to x into 1 plus log x plus e raised to x. Therefore dy by dx is equal to हा e raised to minus 1 ची पॉवर पॉझिटिव्ह केली e अपॉन x इंटू e raised to x raised to e plus x raised to x 1 plus log x plus e raised to x. Now this is the answer. ओके, तर सिम्पल सम आहे. फक्त आता हा फॉर्मॅट जो होता इथला, हा जो फॉर्म होता एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह, ते डायरेक्ट आपण इथनं उचललं. एक्झाममध्ये तुम्हाला हे वेगळं सेपरेटली सॉल्व करून दाखवायचं आहे. मी आता परत सॉल्व नाही कारण ऑलरेडी आपण लेटेस्ट तेच वापरलं होतं, म्हणजे तेच डिराईव्ह केलं होतं, त्यामुळे हा फॉर्मॅट डायरेक्ट इथे यूज केला. ओके, तुम्हाला मात्र एक्झाममध्ये या टर्मचं सेपरेटली डेरिव्हेटिव्ह तयार करून दाखवायचं आहे आणि नंतर मग प्रत्येक डेरिव्हेटिव्हजमध्ये हे ॲड होईल. ओके, त्यामुळे सिम्पल प्रोसेस आहे, फक्त लेंथी आहे. स्टेप जास्त आहेत, प्रत्येक स्टेपची लेंथ पण जास्त आहे. त्यामुळे लॉग फंक्शन व्यवस्थित प्रॅक्टिस करा. भरपूर सम्स तुम्हाला या एक्झरसाईजमध्ये दिलेली आहेत, वेगळ्या व्हरायटीची सम्स आहेत. ओके, म्हणजे पॉवर ऑफ पॉवर फंक्शनचं आहे ॲज वेल ॲज यू अपॉन व्ही इंटू डब्ल्यू किंवा यू इंटू व्ही अपॉन डब्ल्यू असं मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजनचं कॉम्बिनेशन असले पण आहेत. तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, वेगळ्या कॅटेगरीतली सम सोडवा. ओके, कॉन्फिडन्स लेवल डेव्हलप करा. ओके, आता आजच्या दिवसापुरतं आपण इथेच थांबूया. काही सम आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. ओके, थँक्यू.